मी खूप वेळा तुम्हाला सांगतो की ठिबकसाठी सबलाईन फक्त आणि फक्त 2 इंचीच वापरली पाहिजे. तर कारण 2.5 इंची वापरून येतं तुमचा खर्च महाग होतो आणि 2.5 इंची पाईपलाईन जर तुम्ही वापरली तर तिथे प्रेशर डाऊन येतं आणि तुमची ठिबकला पाणी कमी पडतं, ठिबकचं प्रेशर कमी होतं, त्याच्यामुळे ती चोकअप वाढते, तर उलट ठिबकचं आयुष्य कमी होतं. तर ह्या शेतामध्ये आम्ही आज आलो होतो. इथे बघा 7.5 HP ची मोटर आहे, अंडरग्राऊंड पाईपलाईन 3 इंचीची आली आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्याने बघा 2 इंचीचीच पाईप ॲज अ सबलाईन वापरलेली आहे. तर असं कसं केलं तर बघा इथे त्यांचं 3 एकर क्षेत्र होतं, त्यांनी 3 कॉक इथे लावलेले आहेत. मधून जी मेन पाईपलाईन जी आली आहे ती जरी 3 इंची असलं तरी प्रत्येक एकरला 1-1 एकरचे कॉक उघडले. त्याच्यामुळे काय होतंय की प्रत्येक ठिकाणी 2-2 इंची पाणी डिवाइड होतंय. पाईपलाईन होती 3 इंची आणि समजा 3 एकरचे जर कॉक उघडले तर ते 2 इंची 2 इंची 2 इंची म्हणजे 6 इंची झालं. तर मग प्रेशर कसं येईल. भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की बाबा मोठी जी पाईपलाईन होती, मेन पाईपलाईन होती, तिच्यावरनं जर आम्ही 2 इंचीची सबलाईन टाकली तर मागे दबाव येईल. हे त्याच्यासाठी एक आयडियल शेट आहे की कुठल्याही प्रकारे दबाव येत नाहीये, काही येत नाहीये आणि व्यवस्थित काम करतायत शेतकरी बंधू. तुम्हाला पण असाच काही प्रश्न असेल ठिबकबद्दल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेल.